हुश, थोडक्यात सुटलो यार. ऐन वेळेला थाप सुचली म्हणून बरं. आता डबल शॉपिंग करावी लागणार. आधी या क्रेडिट कार्डच्या हार्ड कॉपीज मागवणं बंद करतो. हा मिस्टर पंचाक्षरी. हा गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हो मी मजेत आहे. एक रिक्वेस्ट करायला फोन केला. काही नाही, ते क्रेडिट कार्डच्या हार्ड कॉपीज मला जरा पाठवू नका आजपासून. म्हणजे मी पुढच्या वेळेसपासून सगळं ऑनलाईनच करतो. नाही प्रॉब्लेम काही नाहीये. ते कसं उगीच कागद वगैरे वेस्ट होतो ना, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. हा ओके ओके, बाकी फॉर्मॅलिटीज मी करतो मेल वगैरे, पण तुम्ही तुमच्या बाजूने पण जरा प्रोसेस करा प्लीज. थँक्यू थँक्यू सो मच. राधिका खूप खुश दिसते ना ग. हो ना, चेहऱ्यावर कसं मस्त तेज आलंय. काही म्हणा, स्वतःच्या हक्काच्या घरी परत गेल्याचं समाधान वेगळंच असतं बघा. आणि कशी आहे स्त्री आपल्या बाहेर फार दिवस रमू शकत नाही ग. तिला तिच्या हक्काच्या नवऱ्याच्या घराची ओढ लागलेलीच असते. हे खरं आहे, पण नवऱ्यांचं काही वेगळं नसतं. आठवतंय ना, मी जेव्हा पंकजला घेऊन सुट्टीमध्ये माहेरी जायचे तेव्हा तुम्ही कसे चिडचिड करायचा. फार पंचायत करून ठेवायची समाजी तू तेव्हा. ऑफिसला जाताना मला डबा नाही धड, घरी आल्यावर गरम गरम पोळ्या नाहीत. तुम्ही बायकांना नवऱ्यांना खूप लाडावून ठेवता. पटलंय तुम्हाला आता? नाही मलाही पटले आणि त्या गुरुनाथलाही पटलं असणार. फर्स्ट क्लास ताव मारत असेल राधिकेच्या हातच्या जेवणाचा. हा नाना, काय ग? तुमची औषधं काल सकाळी तुम्ही म्हणत होतात ना, म्हणून आता आठवणीने घेऊन आले. अगं बाई, तुझ्या लक्षात राहिलं? तू आपुलकीने सगळं करतेस ना, हे बघून खरंच छान वाटतंय मला. मस्त. नानी असं का म्हणतं प्रत्येक वेळेला? मी चिडते सुद्धा आपुलकीने, पण ते नाही दिसत. माझं चिडणं दिसतं फक्त. अगं तू पण ये ना, बस. तू आमच्याशी थोड्या गप्पा मारल्या तर काही बिघडणार नाही. ये बस बस बस. ये. काय कशी काय चालली नोकरी? मस्त. मी पण शिकते नवीन नवीन. ऍक्च्युली यांचं फूड प्रोडक्ट इन्स्टंट आहे ना, त्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीने कामं चालतात. म्हणजे मार्केटिंग जरा जास्त करायला लागतं. पण ऑफिस मधला सगळा स्टाफ खूप छान आहे. आणि शिवाय राधिकाचा गरम गरम डबा असतो सगळ्यांना. मग काय नानी, मी विचार करते मी सुद्धा राधिकाकडे डबा लावते. हो लाव लाव लाव. तेवढं तुला गरमागरम जेवण मिळेल. तिलाही 4 पैसे मिळतील ग. काय ग, गुरुनाथनी त्या शनायाला काढलं का? नाही. म्हणजे अजून काही महिने कंटिन्यू करणार आहे ती. का? गुरुनाथ काढणार म्हणाला होता ना तिला. आधी काय म्हणे 1 महिन्याचं एक्सटेन्शन दिलं आणि आता अजून कंटिन्यू करणार आहे. मला ना या गुरुनाथवर विश्वास ठेवावा असं काही अजून वाटत नाहीये. असा नका विचार करू नानी. ऍक्च्युली गुरुनाथ आता खूप वेगळे वागतात आणि शनाया पण बदलली आहे. आणि मुळात कसं आहे ना, गुरुनाथनी तिला स्वतःच्या मताने काही कंटिन्यू नाही केलंय. उलट ऑफिस मधल्या सगळ्यांनी तिची शिफारस केली तिचं काम बघून. इतरांनी म्हणजे कोणी शिफारस केली? हेच पानवलकर सर, आनंद. आणि खरं सांगायचं तर शनायाचं काम खरंच खूप सुधारलंय आता. म्हणजे मला सगळं काही नेमकं माहिती नाही, पण ऑफिस मध्ये जी चर्चा होते ना त्यावरून मी सांगते. अहो तुम्हाला वाटतंय ना, तसं खरंच नाहीये काही नानी. आणि मी रोज बघते ना, गुरुनाथ त्यांच्या कामात बिझी असतात आणि शनाया तिच्या कामात बिझी असते. दोघं एकमेकांकडे बघतही नाही. बरंय, नकोच बघू दे. आई म्हणा, त्या राधिकाच्या जीवाचा घोर काही गेला नाही अजून. जाऊ द्या ना नानी, आपल्याला काय करायचंय, सोडून द्या. एनिवे, मी जाते झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. आधी ही शनायाची बाजू घेते, आता गुरुनाथची बाजू घेते. हो ना,
हा गुरुनाथही आधी हिला नोकरी देणार नाही म्हणाला आणि नंतर कशी काय दिली? त्याच्या मनात काय चाललंय ना काही पत्ता लागत नाही बघा. आपल्या राधिकाने शिफारस केली असेल गुरुनाथची, म्हणून दिली असेल. सोडते, तू विचार नको करू. शनायाबद्दल बोलून मी चूक तर नाही ना केली? नाही, नानी लगेच राधिकाला जाऊन सांगतील हे. जाऊ दे, मला काय करायचंय. माझी नोकरी नको जायला बास. हे काय आज लवकर? तू बरी आहेस ना शनाया? अगं रोज मीच तुझ्या आधी उठते आणि मीच लवकर जाते. हो, पण आज जरा लवकरच जातेस ना म्हणून विचारलं. आज मला एका बुक डेपो मध्ये जायचंय आणि मग मी शाळेत जाणार आहे. ओके, मी पण निघेनच लवकर. शनाया मला एक सांग, काल तुला एवढा उशीर का झाला घरी यायला? ओव्हर टाइम करते मी आजकाल, खूप काम असतं ऑफिस मध्ये. आणि तुझा आय थिंक शेवटचा दिवस आहे ना जॉबचा, मग तुझा उरलेला पगार आज होऊन जाईल ना? नाही, शेवटचा नाहीये. गॅरीने मला कंटिन्यू करायला सांगितलंय. काय? ऍक्च्युली मी कंटिन्यू करतेय, पण गॅरी पूर्णपणे अगेन्स्ट होता याच्या. खरं तर ना पानवलकर सरांनी शब्द टाकलाय माझ्यासाठी. ते माझं काम बघून खूप इम्प्रेस झालेत माहितीये. आणि ऍक्च्युली ना ओव्हरऑलच काम वाढलंय ऑफिसमध्ये, त्यामुळे सगळा स्टाफ वाढवत आहे. आणि माझी मेहनत आणि डेडिकेशन बघून पानवलकर सर खूप इम्प्रेस झालेत. आय नो. डेडिकेशन आणि तुझं शनाया, तुझं नशीब समज की तुला हा जॉब कंटिन्यू करायचा चान्स मिळतोय, आणि माझं नशीब की तू हा जॉब कंटिन्यू करतेस. म्हणजे त्या निमित्ताने तू कामाला जाशील, पैसे कमवशील आणि माझे उरलेले पैसे मला परत करशील. त्यामुळे प्लीज कामाला जा, पैसे कमव आणि माझे सगळे पैसे मला परत कर. येते मी. बाय. काय रोज म्हणणार आहे की मला पैसे दे पैसे दे. सगळं ना गॅरीमुळे ऐकावं लागतंय मला. फाईन, ठीक आहे. I'll tell him to buy a new pair of sandals for me. शपथ 9:30 झालेत. I should get ready. हा पिकअप करायला येईल ना आता. For that. Waiting for someone.